नमस्कार श्रोते हो. कलेचा प्रवास हा जिद्दीचा, संघर्षाचा आणि आत्मविश्वासाचा असतो. आज आपण भेटणार आहोत अशाच एका बहुआयामी व्यक्तिमत्वाला. लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, छायाचित्रकार, दिग्दर्शक रघुवीर सखाराम चव्हाण यांना. नमस्कार सर. सर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, लहानपणीच तुमच्यातील कला जोपासली गेली. विशेषतः तुमच्या वडिलांचा मोठा प्रभाव दिसतो. तर मला सांगा, तुमच्या वडिलांनी, कुटुंबाने तुमच्या जडणघडणीत नेमकी कोणती महत्त्वाची भूमिका बजावली? हो, माझे वडील खरं पाहायला गेलं तर सर्वच बाबतीत कला निपुण होते. ते मूळचे चित्रकार, मूर्तिकार आणि त्यांना संगीताचं प्रचंड ज्ञान होतं. ते एक उत्तम चित्रकार होते, त्याचबरोबर त्यांना संगीताची आवड होती. त्यांचा मोठा प्रभाव माझ्यावर पडला आणि त्यांना वाटायचं की माझा मुलगा चित्रकार व्हावा, हे त्यांचं स्वप्न होतं. आपले गोव्याचे चित्रकार रघुवीर मुळगावकर, त्यांचे चित्र ते पाहायचे आणि त्यांना वाटायचं की त्यांचंही नाव रघुवीर मुळगावकर, माझ्या मुलाचंही नाव रघुवीर चव्हाण. त्यांनी काहीतरी कर्तृत्व करून दाखवावं, ही त्यांची जिद्द होती आणि त्यांच्या जिद्दीत मी नंतर पात्र ठरलो. असा माझा बालपणीपासून प्रवास सुरू झाला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मी चित्रकार झालो. अच्छा, खरंय. कुटुंबाचा आधार मिळाला की आपलं व्यक्तिमत्व अधिक सक्षम होतं. सर, चित्रकला, छायाचित्रण, अक्षर सुलेखन, अनेक क्षेत्रात तुम्ही काम करता. या विविध कलेत तुम्हाला सर्वात जास्त समाधान कोणत्या क्षेत्रातून मिळतं? तसं पाहिलं तर मी बालपणापासून वडिलांची मूळ कला चित्रकला, त्यानंतर छायाचित्रण आणि बालपणी 7वीत असताना पहिले कविता लिहिली. कारण आम्ही ज्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने शिकत होतो अच्छा, तिथे अशा अलिखित एक हे होतं की तुम्ही प्रत्येक वर्षी हस्तलिखित निघायचं. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून की आपली कला सादर करायची. तर मलाही वाटायचं की आपण काहीतरी असं वेगळ्या थाटणीचं काहीतरी करावं. वडिलांची चित्रकला होती, इतर माध्यमं होती, पण कोण जाणे वडिलांची संगीत कला असल्यामुळे कुठे ते काव्यलेखनाकडे वळलो आणि 7वीत मी पहिली कविता लिहिली. अच्छा, आणि त्यानंतर शाळेतल्या शिक्षकांनी वडिलांना बोलून घेतलं की तुमच्या मुलाला हे काहीतरी येते. आणि असे वेगवेगळ्या कला माझ्याकडे वेगवेगळ्या गुरुजींकडून मिळाल्या आणि सर्व कलांचा मी व्यासंग घेतल्यामुळे त्या प्रत्येक क्षेत्रही मला आवडीचं असं वाटू लागलं. आणि बालपणापासूनच कुठलीही कला कमी नाही, प्रत्येक कला माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरली. खूप छान सर. बहुआयामी कलेचा हा प्रवास निश्चितच समृद्ध करणारा असा आहे. सर, तुम्ही 1987 मध्ये रंगभूमी आणि मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अभियान आणि इतर मालिकांमधील तुमचा अनुभव कसा होता? सुरुवातीला मालिका माझा प्रांत नव्हता, पण मला आम्ही जिथे राहायचो घाटकोपर बरिवणी या ठिकाणी दूरदर्शनच्या ज्ञानदीप मंडळाचे एक आकाशानंद म्हणून देशपांडे नावाचे एक हे होते. त्यांनी आमच्याकडे एक संस्था निर्माण केली होती, विवेक म्हणून. तिचं नाव नंतर विवेक व्याख्यान मला झालं. आणि त्या ठिकाणी वयाच्या 14व्या वर्षापासून बरीच साहित्यिक मंडळी, रंगभूमीवरचे कलाकार, उदाहरणार्थ आपले गायक आणि संगीतकार बापूजी अर्थात सुधीरजी फडके, गोनी दांडेकर, श्रीधर फडके, यशवंत देव, असे बरीच दिग्गज मंडळी यायची. आणि त्यांचा जो प्रवास आम्ही पाहायचो तेव्हा वाटायचं की आपणही या कला क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये यावं. पण यशवंत देव आले आणि ते त्यांच्या कलेच्या माध्यमातून असं त्यामुळे वाटायचं की आपण पण काहीतरी काव्यलेखन करावं आणि या क्षेत्रामध्ये आपलं काहीतरी एक वेगळं अस्तित्व निर्माण करावं. एकदा असाच एक व्याख्यान मला वाचले असताना प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे आमच्या व्याख्यानमालेत आले होते आणि मी तेव्हा चित्रकार म्हणून त्यांची छबी टिपत होतो. आणि त्यांनी माझ्यावरती 2-4 वहीमध्ये काव्यरचना केल्या आणि संपूर्ण ते सभागृह भरलं होतं. आणि त्यांनी माझ्याबद्दल ते काही ज्या गोष्टी म्हटल्या, काव्यात्मक गोष्टी, प्रचंड प्रभावित झालो. आणि मला असं वाटायला लागलं की आपण फुटाणे साहेबांप्रमाणे आपण पण काहीतरी करावं. आणि त्यानंतर मी लिहित गेलो. तो आजतकात मी लिहितोय. अच्छा, अभियान आणि इतर मालिकांमधील तुमचा अनुभव? अभियान, हा तर मालिकांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे माझे वडील मूळचे चित्रकार, मूर्तिकार. तर वडील माझ्याकडून दिवाळीमध्ये बालपणी कंदील करून घ्यायचे. आणि प्रत्येक वर्षी मी घाटकोपरच्या ठिकाणी जिथे राहायचो तिथे त्या ठिकाणी दरवर्षी दिवाळीला आम्ही कंदील करायचो. सुबक असा कंदील
षटकोनी कंदील बनवला आणि तो दिवाळीच्या वेळी लावला. तिथून काही निर्माते काही कामानिमित्त त्या मार्गाने जात होते. अच्छा. त्यांना तो कंदील रात्रीच्या वेळी प्रचंड आवडला. त्यांनी तिथे माझ्या घराकडे येऊन विचारणा केली की बाबा ही कंदील कोणी बनवलं. तर माझ्या आईने सांगितलं की माझ्या मुलांनी केलं. आणि मी घरात असल्यामुळे मी त्या क्षणी बाहेर आलो आणि त्यांची माझी भेटाभेट झाली. आणि त्यांनी तो कंदील मला एका चित्रपटासाठी मागून घेतला की आम्हाला चित्रपटासाठी ही तुमची कलाकृती पाहिजे. अच्छा. आमचं काम झालं की आम्ही तुम्हाला आणून देऊ. हम्म. पण काही दिवसानंतर ताबडतोब त्यांनी सांगितलं की मी अशी मालिका करतोय. कारण त्या मालिकेचं प्रोडक्शनचं काम पाहायचे आणि निर्मिती पण करायची दुसऱ्यासाठी. आणि मग मला ऑफर आली की तुम्ही आमच्या मालिकेसाठी. मग त्यांनी मला सांगितलं की आमच्या मालिकेसाठी अभियान या मालिकेसाठी अक्षय सुलेखानकर मला काम दिलं. आणि तिथून माझा मालिकांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मी काही मालिकांसाठी अक्षय सुलेखानकर आणि कला दिग्दर्शन ह्या कलेची बाजू सांभाळावं लागलो. आणि माझं नाव बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध झालं. अच्छा. हां. आणि त्याच दरम्यान काही मालिकांसाठी मी कला दिग्दर्शन करत असताना ज्या मालिकेच्या आमच्या लेखिका होत्या त्या एक दिवशी संवाद लेखनासाठी उपलब्ध होऊ शकला नाही. आणि त्या मालिकेचे दिग्दर्शक कोतवाल म्हणून होते आणि त्याची निर्मिती केली होती शशिकांत देशपांडे यांनी. आणि ते काही भागांचे दिग्दर्शन पण करायचे. आणि त्या दरम्यान आता संवाद लेखन कोण करणार. मग त्यांनी सांगितलं रघुवीर तू ह्या अगोदर आम्हाला मदत केलेली आहेस तर तू संवाद लेखन करू शकशील का. तर म्हटलं सर मला एक संधी द्या. आणि मग मी त्याच मालिकेचे काही भाग संवाद लेखन केले. आणि मग मी पुढील काही मालिकांसाठी लेखन सहाय्यक म्हणून. कारण कसं असं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक पायरी असते. अच्छा. हां. त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला संवाद लेखक म्हणून नाव तुमचं येऊ शकत नाही. मग माझ्या आयुष्यात आता जे प्रतियश जे निर्माते आहेत जे पूर्वी संकलक म्हणून काम करायचे राजन वागदळे सर त्यांनी मला संधी दिली की तुम्ही हे करता करता तुम्ही आमच्या इतर ह्याच्यासाठी पण लेखन सहाय्यक म्हणून काम करा. अशा माध्यमातून मी मग इतर मालिकांसाठी काम करू लागलो. राजू तू खरं सांग, गोष्टी वेल्हा वेल्हा अशा काही मालिका केल्या. अच्युत पालव हे प्रथम मालिकांसाठी अक्षय सुलेखानकर म्हणून काम करायचे. अच्छा. त्यानंतर कुमार देशपांडे की कुलकर्णी त्यांचं नाव प्रसिद्ध होतं जाहिरात क्षेत्रामध्ये आपल्या वृत्तपत्रामध्ये अक्षय सुलेखानकर म्हणून. त्यांना तिसरं नाव माझं यायला लागलं. अच्छा. हां. रघुवीर संग्राम चव्हाण. वा. आणि माझ्या आई वडिलांचा आनंदाला पारावर राहिला नाही. अच्छा. मालिका क्षेत्रामध्ये माझं नाव आलं आणि या माध्यमामध्ये खूप छान असं अनेक मान्यवरांचं सहकार्य मिळालं. आणि एक प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते आणि कलावंत अमोल पालेकर यांनी माझी वयाच्या 18 वर्षी पाठ ठोपटली. अच्छा. आणि खूप छान. त्यांनी मला सांगितलं की तुमचं नाव भविष्यात नक्की तुम्ही उज्ज्वल करणार तुमच्या कलेच्या माध्यमातून. आणि आज तुम्ही पाहताय एक कलावंत म्हणून कोकणातल्या आपल्या सिंधुदुर्गातल्या कलावंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नाही एक छोटासा कलाकार म्हणून आज मी नावावर पदावलोय. खूप सुंदर सर. खरंय या अनुभवातूनच ना एक कलाकार अधिक परिपक्व होत असतो. सर तुमचा निसर्गरम्य मालवण हा लेख खूप गाजला. या लेखामागची काय प्रेरणा होती आणि त्या यशानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला. बदल म्हणण्यासारखे म्हणजे बरीच दिग्गज मंडळी ह्या लेखन क्षेत्रातली आणि वृत्तपत्र माध्यमातली खूप छान छान लेखन करायचे. आणि काही काळापूर्वीच आपला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता. अच्छा. हां. आणि मी एका ठिकाणी शासकीय नोकरीत मी 1985 मध्ये कामाला लागलो. आणि माझे जे अधिकारी होते तर ते मला खूप हे करायचे की रघुवीर तू छान व्यक्त होतोस लिखाण करतोस तर तू तुझ्या जिल्ह्याबद्दल पण काही ना काही आम्हाला तू लेखन दाखवत असतो तर तू जिल्ह्याबद्दल पण लिही. तर मी पर्यटन क्षेत्रामध्ये हे लिखाण करत असताना असं वाटलं की आपण पण काहीतरी लिहावं. आणि 90च्या दशकामध्ये स्वतः वृत्तपत्रामध्ये लेखन करत असल्यामुळे वृत्तपत्रीय लेखन छायाचित्रण हे काहीतरी करावं. आणि मी त्या संबंधी कोकणामध्ये येऊन संपूर्ण सिंधुदुर्गामधली
छायाचित्र टिपली आणि पहिलं मी एका वृत्तपत्रामध्ये लेखन केलं आणि ते माझी लेखन आणि छायाचित्रण प्रचंड गाजलं. अच्छा. आणि कोकणचे ज्यांना बापूजी म्हणायचे लोक, मच्छिंद्र कांबळेजी, ह्यांनी मला लेखन आणि छायाचित्रण हा लेख जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा त्यांचा मला पोस्टकार्डातून पहिला अभिप्राय आला. अरे वा. त्यानंतर आपले विजय कदम अशा अनेक मंडळींची मला हे आली आणि तिथून माझा ह्या वृत्तपत्रीय लेखनाचा आणि पर्यटनपर लेखमालेचा प्रवास सुरू झाला. अच्छा सर, खरं आहे ते निसर्ग आणि शब्द यांची सांगड घातली ना की वेगळीच एक जादू निर्माण होते. सर, गीतलेखन आणि संगीत क्षेत्रातही तुम्ही विविध प्रयोग केले आहेत. भावगीतं, भक्तिगीतं, गोंधळ ते शास्त्रीय बंदिश, या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगा. मी जवळजवळ 1200 पृष्ठ लिहिली. वयाच्या 7व्या वर्षापासून मी लिहायला लागलो. 1200 पृष्ठांमध्ये 100 माझ्या कविता आहेत. काव्यलेखन, गीतलेखन ह्या माध्यमात मी लेखन केलं आहे. त्यामधली 1100 पानं जी आहेत ना ते वृत्तपत्र लेखन केले, समाज प्रबोधनात्मक लेखन केले, काही जे कार्यक्रम असतात, संगीत कार्यक्रम, त्यांच्याकडे निवेदन लिहून दिले. असं बरंचसं मी लेखन केलं आहे. त्यात 1200हून अधिक पृष्ठ मी लिहिलेली आहेत. आणि मालिकांसाठी सहाय्यक लेखन, तुम्हाला मगाशीच म्हटलं मी की लेखन सहाय्यक म्हणून काम केलंय, पण वैयक्तिक लेखन माझं 1200 पानं मी लिहिलेली आहेत. तर असाच माझा हा वयाच्या 12 वर्षापासून प्रवास सुरू होता. सर, तुम्ही एखादं तुमच्या आवडीचं गीत ऐकवाल का आमच्या श्रोत्यांना? हो, नक्कीच. या गाण्याचा जन्म सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर आमच्याकडे एक दिव्यांग एक कर्मचारी होतं, टेलिफोन ऑपरेटर. ते मला बरेच दिवस सांगायचे. याचं कारण असं होतं की आमच्याकडे एक स्नेहमेळावा दरवर्षी आमच्या शासकीय कार्यालयामध्ये असायचा. त्यावेळी माझी बऱ्याच ठिकाणी कविता आणि स्लोगन कार्यालयात लावले जायचे आणि प्रॉपर खुद्द जेव्हा कार्यक्रम सुरू व्हायचा तेव्हा ते प्रत्येकजण तो कागद घेऊन तो सादर करायचा. मग त्यावेळी ते माझे मित्र रामदासजी जगताप हे स्वतः त्यांनी ब्रेललिपीमध्ये काही पुस्तकं लिहिलेली आहेत. तर ते मला प्रत्येक वेळी सांगायचे की रघुवीर, तुम्ही आमच्या दिव्यांगांसाठी, दिव्यांग हा शासकीय शब्द अलीकडच्या काळामध्ये प्रचलित झाला, पण ते सांगायचे की आमच्या आईची व्यथा, आता मी अंध आहे, कोण अपंग असतो, त्यांच्या आईचं हृदय काय सांगू शकतं, तर ह्याबद्दल तुम्ही लिहिलं तर खूप बरं होईल. तर मग त्या रामदास जगतापांमुळे कुठेतरी वाटलं की आपण ह्या प्रांतात पण काहीतरी मुसाफिरी करावी आणि काही काव्य पंक्ती आपण त्यांच्याकडे लिहावेत. अच्छा. तर ज्या व्यक्तीने आपल्याला एवढ्या आपुलकीने मायाने सांगितलं आईविषयीची एक व्यथा, ती आपण मांडावी. आणि मग बऱ्याच कालावधीनंतर मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ती कविता मी लिहिली. ती रसिक मायबाप आपल्यासमोर आता सादर करतो. माझ्या खरं तर काव्यसंग्रह प्रकाशित झाला नाही, पण काव्यसंग्रहाचं नावच स्पंदन होतं आणि त्या काव्यसंग्रहाच्या कवितेच्या पहिल्या ह्याचं नाव पण, कवितेचं नाव पण स्पंदनच मी ठेवलं. तर रसिक मायबाप ऐका. कोणी आंधळे, कोणी पांगळी, नियतीचा हा खेळ, दुःख म्हणावे की सुख म्हणावे, ती तशीच होती वेळ, ती तशीच होती वेळ. नियतीने पाठ फिरविली यत्नाचा तो काळ, आई म्हणते काय करू मी, काय करू रे बाळ. कुणी आंधळे, कुणी पांगळे, नियतीचा खेळ, दुःख म्हणावे की सुख म्हणावे, ती तशीच होती वेळ. हृदय स्पंदने दोन्ही सारखी, मन डोळस पण अंधार, त्याने ठेविले दया अमासी, तोची अमा आधार.
कोणी आंगई कोणी पांगई नियतीचा खेळ. दुःख म्हणावे की सुख म्हणावे ती तशीच होती वेळ, ती तशीच होती वेळ. कुणी आंधळी कुणी पांगळी नियतीचा हा खेळ. दुःख म्हणावे की सुख म्हणावे तशीच होती वेळ, ती तशीच होती वेळ. कुणी आंधळी कुणी पांगळी नियतीचा हा खेळ. दुःख म्हणावे की सुख म्हणावे तशीच होती वेळ, ती तशीच होती वेळ. नियतीने ही पाठ फिरविली यज्ञाचा तो काळ. आई म्हणते काय करू मी काय करू रे बाळ. नियतीने ही पाठ फिरविली यज्ञाचा तो काळ. आई म्हणते काय करू मी काय करू रे बाळ. कुणी आंधळी कुणी पांगळी नियतीचा हा खेळ. दुःख म्हणावे की सुख म्हणावे तशीच होती वेळ, ती तशीच होती वेळ. खूप सुंदर सर. सर, तुम्हाला अनेक मार्गदर्शक लाभले. तुमच्या आयुष्यातील गुरुचे स्थान तुम्ही कसं पाहता? माझे पहिले गुरु माझे जन्मदाते माझे वडील आणि माझी आई. अच्छा. सांगायचं म्हणजे माझ्या वडिलांचं नाव सखाराम, आईचं नाव सरस्वती. ज्या सरस्वतीच्या मुळे मी आज हे सगळी विद्या कला निपुण झालो, अच्छा. ती तिच्यामुळेच झालो. ती जरी अशिक्षित असली तरी तिच्याकडे काही ध्येय उद्दिष्ट होती, हम्म. ती मला आवर्जून सांगायची. आणि दुसरी बाजू अशी होती की माझे वडील हे मोठा चित्रकार असल्यामुळे आणि त्यांना कलेचं सर्वच कलेंचं खूप ज्ञान असल्यामुळे आणि प्रामुख्याने संगीताचं ज्ञान अवगत असल्यामुळे त्यांनी बालपणीच माझ्याकडून सगळं ते घेतलं आणि पहिलं बाळकडून मला माझ्या वडिलांकडून मिळालं. त्यानंतर अनेक दिग्गज मंडळी मला भेटत गेली. मगाशी सांगितलं की मी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पाहायचो आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या संगीतकारांची, कलावंतांची, लेखकांची भेट घ्यायचो आणि त्यांच्याकडून जे जे काय मला मिळालं त्यातून मला गुरु मिळत गेले आणि त्यातून मी घडत गेलो. सिनेमासृष्टी असेल, नाट्यसृष्टी असेल, रंगभूमी असेल, विविध माध्यमात, मग ते छायाचित्रण असेल, लेखन असेल, काव्यलेखन, अशी बरीच मंडळी घेतली मला भेटत गेली आणि त्या व्यक्तींमध्ये मी गुरु शोधत गेलो. माझे पहिले गुरु माझे आई वडील, प्रामुख्याने माझे वडील हे माझे पहिले गुरु. त्यानंतर माझे दुसरे गुरु प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर सर, यांना मी
माझे आदर्श मानतो. त्यांच्या विविध कलांचा व्यासंग, ते स्वतः कवी आहेत, ते स्वतः अभिनेते आहेत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आत्तापर्यंत हा माझा कलाप्रवास, संपूर्ण कलाप्रवास मी घेऊन चाललो आहे. त्यांच्यातलं एक मला सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपली ही मुलाखत सुरूच राहणार आहे, पण त्यांच्या आयुष्यातली एक अनमोल गोष्ट ती म्हणजे त्यांचं सामाजिक कार्य जे आहे ना ते अवर्णनीय आहे. आणि त्यांचं भान ठेवून आज कित्येक वर्ष मी माझ्या गावी, माझ्या देवली गावी सिंधुदुर्गामध्ये मी माझी ध्यास प्रबोधिनी ही संस्था सुरू केलेली आहे आणि त्याचं आज 21 वर्ष आहे. अच्छा अच्छा. सर, ध्यास प्रबोधिनी संस्थेमार्फत तुम्ही आताच म्हणालात की शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम तुम्ही राबवत आहात. म्हणजे या संस्थेचे कार्य आणि उद्दिष्ट काय आहे? 20 एक वर्षापूर्वी इथला जो ग्रामीण भागातला जो समाज आहे आणि इथले बांधव आहेत, ते गाव म्हणजे आपलं जग, विश्व असं समजतात. तर तिथली जी प्राथमिक शाळेतली जी मुलं होती, बालवाडीतली म्हणा किंवा प्राथमिक शाळेतली जी मुलं होती, त्यांचा जो सर्वांगीण विकास जसा होणे आवश्यक होतं तसा तो झाला नव्हता. आणि मी महिनाभर गावी असल्यामुळे तिथल्या पालकांना तर मी विचारणा केली की बाबा ह्या मुलांना अजूनही मुलं उपेक्षित का. मग त्या अनुषंगाने मी त्यांच्यासाठी काहीतरी आपण कार्य करावं. पहिलं कसं असतं, वैयक्तिक कार्य करताना आपल्याला इतर समाजाला सर्वसमावेशक मंडळींना एकत्र घेऊन ते कार्य करणं गरजेचं असतं. मग मी तिथला महिला वर्ग, माझ्या आया बहिणी भगिनी यांना एकत्र करून त्यांच्याकडे काहीतरी एक सांस्कृतिक एक प्लॅटफॉर्म हवा ह्या उद्देशाने त्यांची चर्चा घडवून आणली. चर्चातून संवाद साधला आणि मग त्यांची ती सक्रियता पाहून मला वाटलं की आपण काहीतरी पुढील काहीतरी वाटचाल आपण सुरू करू शकतो. आणि 21 वर्षापूर्वी ध्यास प्रबोधिनीचा जन्म झाला आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी गावातल्या लोकांनी एकत्र घेऊन तिथे एका साध्या मांगरामध्ये, ज्याला आपण गुरांचा गोठा म्हणतो, तिथे आम्ही आमची लोक चळवळ सुरू केली. पहिल्याच वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आम्ही एक सार्वजनिक वाचनालय सुरू केलं. दुसऱ्या वर्षी ज्येष्ठ मंडळींनी ज्यांनी आम्हाला योगदान दिलं त्यांचा सत्कार घडवून आणला. आणि आपसुकच शाळेशी, प्राथमिक शाळेशी का आमचं तसा संपर्क नव्हता. मग तिथल्या मुख्याध्यापक त्यांच्याशी जोडला गेलो आणि मग दरवर्षी बरीच वर्ष, 15 वर्ष मला वाटतं, आम्ही ध्यास प्रबोधिनीच्या वतीने सुरू केला. आणि तो दसऱ्याच्या वेळी ते बक्षिसं वगैरे द्यायचे. मी तिथपर्यंत पोचत नव्हतो, पण त्यांनी मग आम्हाला तिथले छायाचित्र काढून आमच्या पण पोचवली आणि खूप छान ते लोक मंडळी आमच्याशी व्यक्त झाले. मग शाळेला लागणारी पुस्तकं, त्यांना मदत, त्यांना मी स्वतः एक अक्षरसुलेखन चित्रकार असल्यामुळे पहिलं माझं 2012मध्ये अक्षरसुलेखन प्रशिक्षण शिबिर तिथे आयोजित केलं. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मी त्या माध्यमातून त्यांच्या इतर ठिकाणी मी औरंगाबाद, पुणे अशा बऱ्याच ठिकाणी मी माझं अक्षरसुलेखनाचं प्रशिक्षण शिबिर मी आयोजित केलं आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. असा माझा ध्यास प्रबोधिनीचा प्रवास अखंडपणे आत्ताही सुरू आहे आणि खूप छान प्रतिसाद आमच्या या ध्यास प्रबोधिनीला मिळतोय. एक पुस्तकी ज्ञान घेऊन त्याचं मी एक प्रशिक्षण घेतलं, जेणेकरून पुढची पिढी ह्याच माध्यमातून नाही तर लघुउद्योगाच्या माध्यमातून ती अग्रेसर होऊ शकते. तर आपण ज्यांना कोणाला काही लघुउद्योगाच्या माध्यमातून काय मदत हवी असेल, चर्चासत्र आणि प्रशिक्षण हवं असेल, ते मी ह्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. अच्छा सर, आजच्या तरुण कलाकारांना काय संदेश द्याल? कलाकार म्हटलं की तो सर्वाभिमुख आला. त्यात चित्रकला आली, छायाचित्रण आलं, लेखन आलं, काव्यलेखन आलं, गीतलेखन आलं, अभिनय आला आणि विविध कलामाध्यमातल्या अभिरुची आल्या. अच्छा. तर मी घडलो तर तुम्ही निश्चित घडा आणि तुम्हाला घडण्यासाठी जे जे लागेल तर रघुवीर सखाराम चव्हाण, देवली गावचे आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र, या वेळे मी पुलकीने सांगतो की तुम्हाला जे जे लागेल तर सदैव तत्पर असेल मी. श्रोते हो, आपण ऐकली एका जिद्दी आणि बहुआयामी कलावंतांची प्रेरणादायी जीवन कहाणी. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जात
कलेच्या माध्यमातून समाजाशी नातं जपणारे असे हे सर. सर, तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. आपण या सिंधुदुर्ग नगरीच्या आकाशवाणी केंद्रामध्ये आपण मला बोलून आपण माझा यथोचित सन्मान केलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोते हो, पुन्हा भेटूया अशाच एका विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत मी आता निरोप घेते. नमस्कार. धन्यवाद.